काही विशिष्ट स्तोत्रांमुळे विशिष्ट फायदे होतात. जसं की अथर्व शीर्ष, यामुळे आपली बुद्धी स्थिर होते. हनुमान चालिसा, यामुळे नकारात्मक शक्तींपासून आपलं रक्षण होतं. श्री सूक्त, यामुळे आपल्या आयुष्यामध्ये समृद्धी वैभव येतं. व्यंकटेश स्तोत्र, यामुळे आपले ग्रहदोष नाहीसे होतात. पण हे सगळंच जर एका स्तोत्रामधनं मिळालं तर किती छान होईल. हो, असं एक स्तोत्र आहे, ते म्हणजे रामरक्षा. रामरक्षेमुळे आपल्याला शारीरिक आणि मानसिक आरोग्य प्राप्त होतं. नकारात्मक शक्तींपासून आपलं रक्षण होतं. आपल्या मनातल्या नकारात्मक धारणा भावना नाहीशा होतात. मन स्थिर होतं, शांत होतं. आपली 7ही एनर्जी चक्र बॅलन्स होतात, शुद्ध होतात. आरोग्य आपल्याला प्राप्त होतं. फक्त रामरक्षेने आपल्याला हे सगळे फायदे होतात. चला मग रामरक्षा अतिशय श्रद्धेने आणि शास्त्रीय पद्धतीने कशी म्हणायची ते शिकूया.